नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर जसं की आम्ही आता येलोस्टोनमध्ये आहे आणि मी काल सांगितलं होतं की आम्ही ही जी पाठीमागची एअरबीएनबी आहे तर तिथे राहतोय. तर मी जसं काल सांगितलं होतं की हे एअरबीएनबी जे आहे हे मी आतमधून सुद्धा तुम्हाला दाखवेल. तर एअरबीएनबी मध्ये राहायचा आमचा सुद्धा हा पहिलाच अनुभव आहे आणि खूप छान वाटतंय खरं सांगायचं तर. खूप म्हणजे मेन म्हणजे जेवण वगैरे आम्ही स्वतः बनवू शकतो, चहा बनवू शकतो, कॉफी बनवू शकतो, मॅगी असेल तर मॅगी बनवू शकतो आणि ग्रॉसरी वगैरे आम्ही आणलेली आहे. जेव्हा आम्ही काल संध्याकाळी आलो, थकलेलो होतो आणि तेव्हा असं वाटलं अरे का जेवण बनवायचंय, असं थोडंसं थकावट आलेली. पण जर आम्ही चहा बनवला सगळ्यात आधी, चहा घेतल्यानंतर मस्त तरतरी आली आणि त्याच्यानंतर आम्ही तिघींनी मिळून किचनमध्ये मस्त दाल खिचडी बनवली, ते पण व्हेजिटेबल्स टाकून आणि इतकी मजा आली. आणि जेवण बनवण्याचा जो आपल्याला व्याप वाटतो किंवा कंटाळा येतो तो कंटाळा सुद्धा निघून गेला. इतकं छान वाटलं आम्हाला. घरचं जेवण आम्ही जेवलो आणि तेही स्वतः बनवून आणि मिळून जेवण बनवलं, त्याच्यामुळे जास्त मजा आली. तर चला मी आतमध्ये दाखवते की एअरबीएनबी कसं आहे आणि हा आजूबाजूचा एरिया कसा आहे. आता सकाळचे 7:30 वाजता आहेत, पण ऊन किती पडलेलं आहे. सकाळी 11ला जेवढं ऊन असतं तेवढं ऊन आता आहे. तर आज चांगलंच ऊन असणार आहे. चला बघूयात आपण. मी दाखवते तुम्हाला एअरबीएनबी कशी आहे आतमधून. सगळ्यात आधी आम्ही घेतलाय चहा. बस तुम ऑन करके हमको बताओ और छोलनी एक तो निकाल आणि आम्ही बनवतोय दाल खिचडी सगळे व्हेजिटेबल्स टाकून. इकडे राईट साईड, इकडे या साईडला सगळं. आणि आता सगळा पसारा आहे. उद्या मी निवांत टूर देईल. या नाही, कमी गॅसवरती येतो. मस्त गरम गरम चहा पिणार आणि त्याच्यानंतर दाल खिचडी खाणार. स्पंदनला जायचंय का चहा? आम्ही आता मस्त दाल खिचडी भरपूर सारे व्हेजिटेबल्स टाकून बनवली आहे आणि चहा घेतला. सामान बऱ्यापैकी लावलंय, तरी अजून पसारा दिसतोय. बऱ्यापैकी सामान लावलंय आणि आता जेवून घेणार आहे. आणि आता चहा घेतल्यानंतर खरं तर खूप फ्रेश वाटलं. जेवण करून मग थोडी रेस्ट करणार, थोडे गेम्स वगैरे खेळू, मुलांना खेळायचे, उनो वगैरे आणलेलं आहे, आणि मग झोपू. उद्या लवकर सुरुवात करायची. हा जो एरिया आहे तर आपण आजूबाजूला ही जी घरं दिसत आहेत तर ही घरं सगळीच एअरबीएनबीच आहेत शक्यतो. आणि हे आहे आमचं एअरबीएनबी. तर इथे एअरबीएनबीचं एक पद्धत असते की जसं हे चावी वगैरे देत नाही, सगळं ऑनलाईन असतं. इथे आम्ही आल्यानंतर इथले जे या एअरबीएनबीचे ओनर आहेत ते इथे आलेले नव्हते, कोणीच नव्हतं. त्यांनी एक कोड दिलेला होता, तर तो कोड टाकून आपण आतमध्ये प्रवेश करू शकतो. आणि ही आमची गाडी आहे, पार्किंग करू शकतो. आणि एअरबीएनबीच्या डाव्या साईडला छान असा पाण्याचा प्रवाह आहे. तिथे आम्ही गेलो नाही अजून, ते पाणी वाहतंय. आणि हा जो एरिया आहे तर आम्ही खूप ठिकाणी काल रात्री येत होतो तर बरेच लोक असे त्यांच्या एअरबीएनबी शेजारी शेकोटी करून मस्त गप्पा मारत बसले होते. तर आम्हाला सुद्धा इथे जागा आहे, इथे शेकोटी करू शकतो, छान बसू शकतो संध्याकाळी. तर आमचा प्लॅन आहे, बघू जर वेळ मिळाला तर आम्ही एक संध्याकाळ नक्कीच अशी घालवू, आवडेल आम्हाला तसं छान निवांत वेळ घालवायला. तर चला एअरबीएनबी दाखवते मी कसं आहे ते. तर हे जे एअरबीएनबी आहे ते 3 बेडरूमचं आहे. 3 बेडरूमचं आहे, प्रशस्त आहे. चलो बघूयात. इथे हे जे आहे ही जाकुझी आहे, म्हणजे इथे विथ फॅमिली तुम्ही छान पाण्यामध्ये बसून आंघोळ करू शकता आणि गरम पाणी आहे याच्यामध्ये. आणि हा आहे एअरबीएनबीचा एंट्रन्स. एअरबीएनबीची ही बाल्कनी आणि बाल्कनीमध्ये असं छान बाहेर बसू शकतो. कारण की रात्री खरं आम्ही आलो तेव्हा खूप थंडी होती, पण जसं जसं आता दिवस मोठा होतोय, सकाळ होतीये, त्याची थंडी कमी झाली आहे. आणि इथून आणि इथे सुद्धा छान बाल्कनी आणि एअरबीएनबीच्या बरोबर समोर सूर्य उगवतो, तर सकाळी थोडासा सनराईज सुद्धा पाहायला मिळाला. तर इथून किचन दिसतं. किचनमध्ये प्रवेश केल्यानंतर ना इथून सुद्धा एक गॅलरी आहे. तर आपण मेन एंट्रन्सने किचनमध्ये जाऊयात. आणि थोडासा पसारा आहे कारण की आता आम्ही प्रॉपर जेवण वगैरे बनवतोय आतमध्ये, आमचं सामान सुद्धा ठेवलंय, तर ते थोडंसं इग्नोर करा. तर इथे त्यांनी आम्हाला कोड दिला होता, तर तो कोड टाकला की मग हे दरवाजा उघडतो. आता अनलॉक आहे.
तर जाऊयात. तर ते प्रवेश केल्यावरती तिथे लॉन्ड्री आहे, ड्रायर आणि वॉशिंग मशीन दोन्ही पण आहे. इथे फिशचं लावलंय कारण की ते नदी आहे जवळ आणि त्या नदीवरती जाऊन लोक फिशिंग सुद्धा करू शकतात. तर हा आहे एंट्रान्स. गुड मॉर्निंग निया. आता सगळेजण लहान मुलं आता उठतात, आम्ही रेडी झालेलो आहे. आणि इथे एका बाथरूमचा आतमध्ये एंट्री केल्यावरतीच इथे हे एक बेडरूम आहे. मी बेडरूम थोड्या वेळाने दाखवते. आणि डाव्या साईडला हे आहे किचन. हा किचनचा एकदम प्रशस्त एरिया आहे, छान असं प्रशस्त किचन आहे. आणि मग अशी मी दाखवलं तशी ती गॅलरी आहे. आणि इथे आहे हॉल. हा हॉल आहे. या हॉलमध्ये इथे जे आहे शेकोटी, हे बटन दाबलं ना की ही शेकोटी चालू होते. आणि थोडंसं थंडी असते, रात्री तर खूप थंडी होती, मग त्याच्यामुळे गरम राहतं. पूर्ण रूम मध्ये हीटर आहे पूर्ण या बंगलोमध्ये. टीव्ही पण आहे, टीव्ही आम्ही अजून लावला नाहीये. येलो, आज आज आमची येलो थीम आहे. येलो स्टोनला आलोय आम्ही सगळेजण, आज येलो घालणार आहे, त्याच्यामुळे सगळेजण येलो मध्ये दिसतील. हॅलो स्पंदन, आर यू रेडी? हा कोणता तरी अॅनिमलचं लावलंय आणि हा खरा आहे हा. आणि इथून वरती जाऊ शकतो. किचन मध्ये सगळ्या बेसिक ज्या सोयी पाहिजे एखाद्या किचन मध्ये तर त्या सगळ्या आहेत. हा फ्रीज आहे आणि हा कूलर आमचा कूलर आहे. आम्ही कूलर मध्ये बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या की ज्या खाण्यासाठी फ्रीज मध्येच ठेवायला लागतात. जसं की चपाती वगैरे इथे मिळते अर्धी भाजलेली वगैरे, किंवा तर मग ती आपण इथे फक्त कूलर मध्ये ठेवायची आणि फक्त गरम करून झालं की मग चपाती बनते. तर त्या बऱ्याच काही गोष्टी आम्ही ठेवलेल्या. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही घेऊन आलोय. पनीर वगैरे असेल, आलं असेल, दूध असेल, अंडी सगळं घेऊन आलोय. आणि फ्रीज दिलाय, पूर्ण खाली होतं फ्रीज, आम्ही गोष्टी ठेवल्यात. आणि इथे मायक्रोवेव्ह आहे आणि हा गॅस आहे, इलेक्ट्रिक गॅस आहे. खाली मायक्रो ओव्हन आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी जसं की टोस्टर आहे, टोस्टर यांचाच आहे. काही भांडी आमची आहेत, काही इथली आहेत, बरीच इथली आहेत. वॉश बेसिन आहे हे, आणि डिश वॉशर आहे, भांडी धुवून ठेवू शकतो. आणि हे सगळ्या ग्रॉसरी आम्ही घेऊन आलो होतो, सगळ्या तांदूळ, डाळ वगैरे, शेंगदाणे. आणि हा आयलँड आहे, कधी पण किचन मध्ये आयलँड असतो जेवायला, जेवण वगैरे ठेवण्यासाठी वगैरे. तर इथे आहे. आम्ही आज फ्लावर आणि बटाट्याची भाजी केली आहे, घेऊन जाणार आहे आम्ही. याच्यामध्ये चहा. आणि हा डायनिंग एरिया आहे. आणि हा आमचा सगळा पसारा आहे, तो एका साईडला ठेवलाय. मी आता वरची एक इथली बेडरूम दाखवते. हा वरचा मजला आहे आणि इथे 2 बेडरूम आहेत. आणि या पॅसेज मध्ये 1, 2 आणि 3 बेड आहेत एक्स्ट्राचे. तर बघूयात आपण आता बेडरूम पटकन. बेडरूम छोट्या आहेत, जास्त मोठ्या नाहीत. एंट्रन्सला पुन्हा कोणीतरी एक प्राणी आहे, कोणता प्राणी माहिती नाही मला. आणि हे आहे छोटंसं बेडरूम आहे. एक बेड आहे, कपाट आहे सामान ठेवण्यासाठी. असं छोटंसं बेडरूम आहे. आणि याचं पूर्ण आर्किटेक्चर जे आहे ते जरा जुन्या स्टाईलचं आहे, कारण की थोडंसं आउटसाईड आहे, रुरल एरियामध्ये. आणि ऑफकोर्स लाकडाचं घर आहे. ही अजून एक बेडरूम आहे, सेम अशीच बेडरूम आहे. सगळे रेडी होत आहेत, त्याच्यामुळे मी काय आतमध्ये जात नाही. तर अशी आहे बेडरूम. आणि इथे कॉमन बाथरूम आहे. आणि हा बाहेरचा एरिया, इथून बाहेर गेल्यावरती असा व्ह्यू दिसतो. तर हे जे मगाशी दाखवलं शेकोटीचा एरिया हा इथे, आणि समोर इथे पाणी वाहत आहे. आणि सूर्योदय पूर्व दिशेला आहे, तर सूर्योदय होताना पण पाहू शकतो. ते निवांत बसू शकतो. खूपच छान एअरबीएनबी आहे, छान आहे. म्हणजे आतमध्ये कसला स्मेल वगैरे येत नाहीये, फ्रेश आहे, सगळं स्वच्छ आहे. आणि बेसिक सगळ्या सोयी सुविधा आहेत. तर असं आहे हे 3 बेडरूमचं एअरबीएनबी. आणि सर शंभू करायची सोनू, सारांश उठलाय आता. त्याला आवरायचंय. सारांश से हाय पिल्लू. असं तर असं आहे हे 3 बेडरूमचं एअरबीएनबी. आणि त्याच्यामध्ये आहेत 6 बेड. तर आम्ही छान व्यवस्थित राहू शकतो इथे. आणि 3 फॅमिली आहे आम्ही, आणि मुलं वगैरे आहेत. तर व्यवस्थित एकदम छान जागा सुद्धा पुरते. आणि सगळं एकत्र मिळून सगळं जेवण बनवणं असेल किंवा छोटी छोटी कामं असेल तर करू शकतो.
आणि कामाचा काही कंटाळा वाटत नाहीये आणि खूप उत्साह वाटतोय, कारण की सगळे एकत्र मिळून करतायत तर त्यातली खरं मजा वेगळी आहे. खूप छान वाटतंय. एअरबीएनबी मध्ये राहण्याचा की आमचा पहिलाच अनुभव आहे आणि मला तर फार आवडला आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र असं राहायला खूप छान वाटतंय. आणि असं अजून एक वाटतंय की खरं तर आम्ही इथे खूप कमी दिवस आहे, 2-3 दिवसच असणार आहे आणि पूर्ण 2-3 दिवसांमध्ये इथलं पाहून घ्यायचंय. आणि तसं इथला एरिया येलोस्टोन पाहण्यासाठी 3 दिवस खरं तर खूप कमी आहे. लोक 8-8 दिवस राहायला येतात, त्याच्यामुळे एअरबीएनबी मध्ये किती वेळ असं थांबायला मिळेल निवांत माहिती नाही, पण असं वाटतं की कुठे नाही गेलं आणि फक्त एअरबीएनबी मध्ये छान राहिलं तरी सुद्धा खूप मजा येईल. मित्रमंडळींसोबत असं एकत्र राहणं ह्याच्यामध्येच खरं खरं खूप एन्जॉयमेंट आहे, खूप छान वाटतं. तर कधीतरी असा सुद्धा प्लॅन करू जेव्हा आम्ही वॉशिंग्टनमध्ये पुन्हा जाऊ तेव्हा. तर तुम्हाला कसं वाटलं हे एअरबीएनबी मला नक्की सांगा. आणि व्हिडिओज पाहत राहा. येलोस्टोनची ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये. धन्यवाद.